सर काय सांगाल, आज योग शिक्षक संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय रोटरी भवन महादेवी. हरिओम. योगा फाउंडेशन संचालित महाराष्ट्र योग शिक्षक संघ याच्या जळगाव शाखेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी जळगाव जिल्ह्याचे अध्यक्ष माझ्यासोबत आहेत चित्रा महाजन मॅडम, त्याचबरोबर महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे संस्थापक सदस्य आणि जनसंपर्क अधिकारी कुणाल महाजन सर आहेत आणि मी महाराष्ट्र योग शिक्षक संघाचा राज्य योग शिक्षण समितीचा प्रमुख म्हणून आहे. या जळगाव जिल्ह्यातल्या सगळ्या योग शिक्षकांना एकत्रित आणावं आणि त्यांना योगाबरोबरच इतर अल्टरनेटिव्ह थेरपीची माहिती सुद्धा व्हावी या अनुषंगानं या योग शिक्षक संघाच्या वतीनं हे एक दिवसीय संमेलन आम्ही आयोजित केलेलं आहे. आणि या आमचा जो उद्देश होता की जळगाव जिल्ह्यातील लोकांना एकत्रित करावे की जे योगाच्या क्षेत्रामध्ये कार्य करत आहे किंवा लोकांना लाईफस्टाईल डिसऑर्डर बद्दलच्या वेगवेगळ्या थेरपीच्या बद्दलचं कार्य करत आहे त्या सगळ्यांना एकत्रित आणावं हा आमचा उद्देश होता. पण याही पेक्षा व्यापक स्वरूप या संमेलनाला आज प्राप्त झालेलं आहे, कारण जळगाव जिल्हाच नव्हे तर धुळे, नंदुरबार, नाशिक आणि जालना इथून सुद्धा वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून सुद्धा या संमेलनाला योग शिक्षकांनी उपस्थिती लावलेली आहे. ही आमच्या जळगाव जिल्हा समितीच्या साठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. या उद्घाटन सत्रासाठी, या संमेलनाच्या उद्घाटन सत्रासाठी महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे कार्यकारी अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी सर हे उद्घाटनीय कार्यक्रमाला उपस्थित होते. महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मनोज नील पवार सर काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाही, पण त्यांचं आम्ही या संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी जी हे महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या माध्यमातून ज्योत पेटवली त्याबद्दल त्यांचा आम्ही या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात येणाऱ्या सगळ्या जिल्ह्यांचे जे प्रमुख, उत्तर महाराष्ट्र विभागाचे प्रमुख म्हणून श्री सुनील गुरव सर आहेत, त्यांचा अथक परिश्रम, चित्रा महाजन मॅडम यांचा अथक परिश्रम, कुणाल महाजन सर यांचा अथक परिश्रमातून हे एक संमेलन सगळ्या योग शिक्षकांसाठी निश्चितपणे एक प्रेरणा देणारं ठरणार आहे. आणि सगळ्या योग शिक्षकांना आजच्या या संमेलनामधून वेगवेगळ्या अल्टरनेटिव्ह थेरपीज जसं प्राणिक हिलिंग असेल, न्यूरोथेरपी असेल, निसर्गोपचार असेल, अशा वेगवेगळ्या पद्धती आणि त्याचा सायंटिफिक वैज्ञानिक दृष्टिकोनातून माहिती या संमेलनामधून देण्याचा आमचा मानस आहे. आणि तशाच पातळीचे वक्ते सुद्धा या संमेलनाला आम्हाला लाभलेले आहेत. सर, या तीनही जिल्ह्यातून जवळपास किती सदस्य आपल्याला या ठिकाणी आलेले आहेत? जवळपास 311 सदस्यांनी या संमेलनासाठी नोंदणी केलेली आहे. कालपर्यंत तो आकडा 250 होता, पण गेल्या रात्रभरात आता जवळपास 325च्या आसपास पर्यंत लोकांनी या संमेलनासाठी आपलं नोंदणी केलेली आहे आणि सगळे या हॉलमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. जवळपास उत्तर महाराष्ट्राच्या भागामध्ये योग शिक्षक म्हणून पहिल्यांदाच या संमेलन जळगावात भरलेला आहे. तर आगामी काळामध्ये ध्येय धोरणे म्हणजे योग शिक्षकांसाठी काही मागण्या असतील शासनाकडे, आपण काय सांगाल? निश्चितपणे महाराष्ट्र योग शिक्षक संघाने सुरुवातीला राज्यस्तरावर संमेलनांचं आयोजन केलेलंच आहे. प्रतिवर्षी ते संमेलन आयोजन होतं. यावर्षी 5वं संमेलन संतनगरी शेगावमध्ये झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने त्या ठिकाणी असं ठरलं की प्रत्येक जिल्ह्याने सुद्धा आपापल्या जिल्ह्याच्या लेवलला एक संमेलन घ्यायला पाहिजे, जेणेकरून योग शिक्षकांचं संघटन अजून वाढेल. तर ते संमेलन आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुरू झालेलं आहे. पुण्याला झालं आणि जळगावचंही संमेलन आज हे सुरू आहे. या संमेलनांच्या माध्यमातून आम्हाला शासनाला एकच विनंती करायची आहे की आरोग्यवर्धनीमध्ये जो योग विषय सुरू आहे काही जिल्ह्यांमध्ये आणि काही जिल्ह्यांमध्ये त्याची फार अडचण निर्माण झालेली आहे वेतनाअभावी, ती अडचण दूर व्हावी. शासकीय स्तरावर, शालेय स्तरावर जो योग विषय आहे तिथे सुद्धा योग शिक्षकांची अनुदानाचा अभाव असल्यामुळे त्यांना अगदी तुटक्या मानधनामध्ये शिक्षकांना कार्य करावं लागतं, ते सुद्धा टळलं पाहिजे. त्याचबरोबर शासनाने नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये वेगवेगळ्या स्तरावर जसं इंजिनिअरिंग कॉलेज असेल किंवा सिनियर कॉलेज असेल याच्यामध्ये सुद्धा स्किल डेव्हलपमेंटचा विषय म्हणून किंवा इंडियन नॉलेज सिस्टम म्हणून हा जो विषय योग सुरू केलेला आहे, पण याच्यावर कुठल्याही योग शिक्षकांची अनुदान तत्वावर नियुक्ती होत नाही. हे फार मोठं दुर्दैव आहे. महाराष्ट्राच्या बाहेर अनेक जिल्ह्यांमध्ये, अनेक महाराष्ट्राच्या बाहेरच्या अनेक राज्यांमध्ये परमनंट फॅकल्टी भरली जाते आणि प्राध्यापक स्तरावर सुद्धा जिथे मास्टर डिग्री कोर्सेस सुरू असतील वगैरे अशा ठिकाणी सुद्धा प्राध्यापकांची भरती होते. पण महाराष्ट्र शासनाचं याकडे कदाचित दुर्लक्ष असावं म्हणून महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या माध्यमातून आमची शासनाला, उच्च शिक्षण मंत्रालयाला विनंती आहे की त्यांनी राज्यस्तरावर म्हणा, आपल्या महाराष्ट्र राज्याच्या स्तरावर जिथे जिथे सिनियर कॉलेजमध्ये हा योग फार महत्त्वाचा विषय आहे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून, इंडियन नॉलेज सिस्टमला डेव्हलप करण्याच्या दृष्टिकोनातून, तर त्या स्तरावर
प्राध्यापकांची भरती सुद्धा करावी आणि शालेय स्तरावर जे जे विषय सुरू केलेले आहेत त्या ठिकाणी सुद्धा योग शिक्षकांची नियुक्त्या कराव्यात आणि त्या अनुदानित तत्वावर कराव्या असं आमचं कळकळीची विनंती आहे शासनाला.